यानंतर तुम्हाला बँकेची डिटेल द्यावी लागेल. मी पहिल्यांदा डिटेल दिल्यामुळे इथं बँकेचा डिटेल दिला आहे आणि सिलेक्ट अकाउंट करा, कारण तुमचा डिडक्शन झाला असेल, तुम्हाला जो काही पैसा वापस मिळणार असेल तो तुमच्या या अकाउंटवरती, जो काही अकाउंट दिला असेल त्यावरती तो येईल. यानंतर कन्फर्मेशन व्हेरिफिकेशन असतो. यामध्ये तुम्हाला जी काही ती कन्फर्मेशन असते ती तुम्हाला द्यायची असते. आता इथं कॅपॅसिटी वगैरे जे काही दिली आहे, मी सेल्फ भरत आहोत त्यामुळे सेल्फ, त्यातनं प्लेस कुठून भरत आहोत ते, तारीख, हे सर्व डिटेल भरायचं असते. तुम्ही या बँकेच्या याच्यामध्ये एका जागी तुमचे जेवढे काही अकाउंट असतील तेवढे अकाउंट तुम्ही देऊ शकता. पण जो अकाउंट तुम्ही डिफॉल्ट म्हणून टिक केले असाल त्यावरतीच तुमचा रिटर्न मिळेल. आता हे 3 ऑप्शन आहेत. तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायचं आहे आधार थ्रू, किंवा मग पोस्टाने डॉक्युमेंट पाठवून व्हेरीफाय करायचं आहे त्याच्यासाठी, किंवा ई-व्हेरीफाय करू शकता 120 दिवसाच्या आतमध्ये. आपल्याला पटकन आणि सोप्या पद्धतीने करायचं आहे, त्याच्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा भाग असेल आधार थ्रू. ई-व्हेरीफाय आधार थ्रू करू शकतो. त्याच्यामुळे यावरती क्लिक करा. सेव्ह ड्राफ्ट करत चला प्रत्येक वेळेस, कारण मध्ये लाईट गेली तरी आपल्याला तिथून परत कंटिन्यू करता येईल. नेक्स्ट. ओके. आता मी एक उदाहरणासाठी इथे माहिती भरली नाही, परंतु जो काही महत्त्वाची माहिती भरायची असते ती ही असते. लाईफ इन्शुरन्स, प्रीमियम, डिफर्ड ॲन्युइटी, कंट्रीब्युशन टू प्रोव्हाइडेड फंड, पी-एफ, सबस्क्रिप्शन टू सर्टेन इक्विटी शेअर, अशा पद्धतीने जी काही माहिती आहे 80C मध्ये ही माहिती भरायची. तुमचं डिडक्शन असेल, होम लोनवरती असेल, इन्शुरन्स असेल, कुठले पण इन्शुरन्स असेल किंवा मग कुठलंही डिडक्शन असेल, EMI असेल, ते तुम्हाला 80C मध्ये भरावं लागेल. हा सर्वात महत्त्वाचा बॉक्स असतो. भरून झाल्यानंतर नेक्स्ट. आता इथं सिनियर सिटीजन असेल तर आई वडील जर सिनियर सिटीजन असतील तर त्याचा आपल्याला फायदा मिळतो. तर अशा वेळेस हेल्थ इन्शुरन्स असेल त्यालाही पण आपण क्लेम करू शकतो आपल्या ITR रिटर्नमध्ये. मी इथं कुठलाही सिलेक्ट करणार नाही, पॅरेंट सिनियर सिटीजनसाठी कुठलाही सिलेक्ट करणार नाही, त्यामुळे मी नेक्स्ट करत जाईल. ज्यांचे आई वडील सिनियर सिटीजन असतील ते याला क्लेम करू शकतात. डोनेशन तुम्ही दिले असाल, जर तुम्ही डोनेट केले असाल तर त्याचा पण तुम्ही ITR मध्ये क्लेम करू शकता. डोनेशन एंटिटीज विषयी माहिती आपण इथं भरू शकतो. मी कुठलाही डोनेशन केला नाही त्यामुळे याविषयी माहिती देणार नाही. नेक्स्ट करत जाईल मी. मी फक्त LIC जी काही आहे माझी त्यावरतीच क्लेम केला आहे, त्यामुळे ती टाकल्यानंतर मला जो शेवटची फायनल इन्कम आहे ती शेवटी फायनल मिळालेली आहे आणि ती माझ्या त्या इन्कमवरती मला कुठलाही इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही. त्यामुळे नेक्स्ट करते. हा जो काही संबंधित भाग नाही माझ्याशी त्याला मी काही एडिट करणार नाही. शेवटचा भाग होता. यानंतर हे सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला शेवटी सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल, एक फायनल रिसिप्ट मिळेल. तुम्ही ई-फायलिंग केल्यानंतर ती रिसिप्ट जपून ठेवायची असते. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. 80C महत्त्वाचा आहे. यामध्ये तुमचा फॉर्म नंबर, तुमचा फॉर्म नंबर 16 मध्ये B आणि इन्कम टॅक्सच्या यामधील 80C हा महत्त्वाचा भाग आहे डिडक्शनसाठी. बाकीची माहिती फॉर्म नंबर 16 आणि तुमचा प्रोफाईल